मला नाही वाटत की माझं काम होईल. कारण की श्रीमंतांच्या शर्यतीमध्ये गरीब तर कधी जिंकणार नाही आणि गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. तर आता शेवटचा पर्याय एकच आहे माझ्याकडे की आत्महत्या करावी. बस शेवटचा पर्याय तेवढाच एक शिल्लक राहिलेला. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, ओघ सरल सुख येईल, इत राहतील इस्त येतील. हे टोनग्या, खाऊन बसला इथे. काही काम धंदा कर. काय दाढीन केस वाढले? हा, माणूस 10 मिनिटं बसलं तरी झाली बनबन सुरू. बसावं का नाही माणसानी? जा तुमचं काम पहा, मी माझं पाहतो. झालं काहीतरी सकाळी सकाळी सुरू. अरे टोनग्या, सकाळी सकाळी सरपण आणलं, 10 वाजत आले, मला कामावर जायचं आणि तू अजून सकाळ उजड झाली का? हा, रोजची कटकट आहे तुमची. तुम्हाला कामावरती जायचंय, तुमचं तुम्ही जा ना. मला कशाला डोकं लावताय? माझं माझं काम मला माहिती आहे ना, तुमचं तुम्ही करा. हे जर असं जर चाललं ना, आपली रोज भांडणं होती ना, मला काही घेणं देणं नाही. मी विचार नाही करणार कोणी. तुमचं तुम्ही काम करा, माझं मी करीन. डोकं नाही लावायचं आपल्याला. तू होय माझा बापा आता. दिवसभर मोबाईल मध्ये डाबड्यात ते बोट घालीत राहतो. काय काम करतो रे दिवसभर तू? हा, आयुष्यभर काय केलं तुम्ही? दुसऱ्याच्या हाताखालीच काम केलं ना तुम्ही. आणि काम करून काय केलं? तुम्हाला साधं घर बांधता नाही आलं आयुष्यामध्ये, आणि मी दुसऱ्यांच्या हाताखाली काम करू का? आपल्याला नाही जमणार ते. तुम्ही इथून मागे केलं आणि इथून पुढे तेच करा. आपण नाही करू शकत दुसऱ्याच्या हाताखाली काम. असं त्या पडक्याच घरात राहा आयुष्यभर. दुसऱ्याच्या हाताखाली काम करून काय केलं? लहानचा मोठा फुकट झाला का? अरे तुझी आई गेली तेव्हा लहान असताना मी सांभाळलं तुला. तू म्हणतो काय केलं? लहानचं मोठं केलं काय? उपकार केला का माझ्यावरती? ते तुमचं कर्तव्य होतं ते केलं. उपकार नाही केला माझ्यावरती. माझ्यासाठी कमवून काय ठेवलं? हे पडकं घर का? याच्यात राहू का आयुष्यभर? तुमच्यासारखं मला नाही जमणार. काय केलं माझ्यासाठी? काय कमवलं तुम्ही? काय कमवलं? 29 वर्षाचा घोडा झाला, लहानचा मोठं केलं, 1 रुपया कमायची अक्कल नाही. आणि काय केलं? अजून पण मीच पोषितोय तुला. बघा ना काय कमावलंय. पाऊस आला तर थोडा पाऊस आलाय तर पाणी गळायला लागले. काय कमावलं? असं कमावलं का? तुमचं तुम्ही राहा घरात, मला नाही राहायचं. चाललो मी. तुमचं तुम्ही राहायचं. या 29 वर्षाच्या पोराला लहानचं मोठं केलं आणि मी काय केलं? चला आपल्या आपल्या कामाला. हो, कुठं चालले तोंड घेऊन? तो दरवाजा लावून जा. चालले कुठं? तिकडे जायचंय, नंतर जा. कुठं जायचंय? जा, दरवाजा लावा. हा, तू होय माझा बाप. हा, जा. नका शिकू मला. जा, लावा दरवाजा. एक बेने पैदा केलं मी. हा, उपकारच केला. हे पांडुरंगा, उचल आता, मला देखवत नाही मला आता. उद्यापासून कुणी कामाला येऊ नाही. कारखाना बंद करण्यात आलाय. साहेब असं नका करू, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. काहीतरी काम मग तरी द्या दुसरं. तुमचं आता वय झालेलं आहे. आता तुम्ही जाऊ शकता. निघा निघा. चल रे. आता अवघड झालं. आता लय अवघड झालं. आता कसं व्हायचं काय माहिती. चायला आता बोरही झालाय. घरात भांडणे झाली. आता फोन कोणाला करावा? आजालाच करावा. आजाच फोन उचलू शकतो यावेळेस. निदान काही काम धंदा तरी बघन. असा काहीतरी मॅटर होता. कोणता तरी फोन आला भाऊ. हे अरे शुभमचा फोन येऊ राहिलाय. शिव्याचं काय खरे त्याचे भांडण नाही तर काहीतरी चालूच राहते. उचलून तर भाऊ. पाय उचलून हा, बोलणार रे शुभ्या. अरे घरी पप्पाचे माझे ना भांडणं झाले रे कायमच्या सारखेच. येतो का? तुला टाइम असला तर ना घरी येऊन जाय. अरे काय तुझे तुझ्या बापाचे काय भांडणं राहते रे. बरं ठीक आहे, चाल आलो मी. तर याच्याकडे जाऊन येऊ. याच्या बापाचे त्यांचे परत भांडणं झाले. चल मग शुभम तिकडे जाऊन काय करायचं. अरे जाऊ दे. त्याच्या बापाचे आणि त्याचे दररोजचे भांडणं होते आहे. मग काय करता येणार आहे आता? जाऊ, आपलाच मित्र आहे जवळचा, नाही का? आणि तो कसं माहिती की एवढं डिप्रेशन मध्ये चाललाय ना, दाढी करीत ना कटिंग करीत, एवढं डिप्रेशन मध्ये चाललाय. याला समजू काय आहे ते. आणि या बिचाऱ्याला तुला माहिती की एवढं शिक्षण झालंय ना, बास रे बास. आणि याचा बाप एवढं काम करतो ना, खतरनाक मध्ये काम करतो, माहिती का? होय राजा. हा. तो कामाला का बरं नाही जात तुला? अरे तुला माहिती की ही दुनिया कशी आहे. तू एक कागदपत्र तू किती शिकलाय ना, याला कोणी महत्व नाही देत. आता मला सांग, शुभमच्या घरी खायला मागे शुभम एवढं शिक्षण झालंय. यांनी पाहिलीच्या 50-60 इंटरव्ह्यू दिले, पण अजूनपर्यंत त्याचं सिलेक्शन नाही झालं. कारण या जगामध्ये काय चालू आहे माहिती का? पैसा फेको तमाशा देखो. खरंय खोटंय? आता तुझ्या पप्पानी पण कमावलंय, माझ्या बापाने पण कमावलंय. पण शुभमचं बघ एवढं डिप्रेशन मध्ये गेलाय ना. आणि बिचारा त्याचा बाप जो आहे ना, एवढा कमवतो ना, दुसऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये कामाला वगैरे जातो, नाही का? म्हणून त्याचं ना लय अवघड आहे भावा. म्हणून याला थोडं आहे ना, आता आपण समजू, काय असन ते बघू, नाही का? राजा शुभम तिथे रस्त्याला बसलाय दाढी बिडी वाढून पर्यायच झालाय. शांत बस, काय बोलू. काय रे, काय झालं? काय नाही हो, रोजच्या सारखीच कटकट घरची. काय घरची कटकट? अरे म्हातारं एवढं काम करतं. निवांत नाही रे, रोजची कटकट आहे. रोजचे तेच चालू, दुसरं काय? काय काम धंद्याचं बघावा. दाढी अरे- केस वाढून काय होणार आहे? अरे काम धंद्याचं बघतोय रे, इंटरव्ह्यू पण देतोय. मग? पण प्रत्येक वेळेस कसं फायनलला आल्यानंतर मग कसं जेवायचं ते रेग्युलर जे चालतंय तेच चालतंय.
अरे आपला बाप एवढा म्हणजे सकाळी गेलाय 10 किती काम वाजता करतो. 11 वाजता एवढं काम करून राहिलाय आणि तू असं करून राहिला थोडं अरे निघ बाहेर. अरे तू महिना झालाय घरामध्ये बसेली. अरे पण मजा म्हणून तर बसत नाही ना मी. काय मजा म्हणून थोडा प्रयत्न तर कर. अरे मी 40 इंटरव्ह्यू दिले आणि प्रत्येक इंटरव्ह्यूला ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस फक्त पैशांचा प्रश्न येतो. अरे यार. मामाचे पोरं 12वी फेल आहे तरी कंपनीमध्ये वशिलो कामाला लागलेत अरे बापरे. चांगले पेमेंट घेऊन राहिले. तू पण पैसे भरणार आहे मग. अरे माझ्याकडे जर पैसे असते तर मी भरले नसते का. माझा मागाशी पाऊस आलाय तर माझ्या मागाशी घर गळत होतं. ही माझी कंडिशन आहे. पैसे असते तर मी जॉबला नसतो का. अरे ठीक आहे ना, तू महिनाभरापासून घरामध्ये आहे. तू ठीक आहे 30-40 इंटरव्ह्यू दिले, तुला दुसऱ्या कंपन्या नव्हत्या का? तू आहे तसंच घरात बसला दाढी केस वाढवून. अरे तुला माहितीये का मी ट्राय करतोय पण नाही होते. प्रत्येक ठिकाणी पैसे मागताय. आणि मी कसं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. मेरिट मध्ये पण आहे मी. हा. A1 ग्रेड मध्ये पण आहे पण तरी काहीच होत नाहीये. प्रत्येक ठिकाणी फक्त पैसा लागतोय. आणि एवढी condition नाही. चाललंय ना त्यामुळे आणि मग ही कंडिशन नाही आता माझी. हा मोठा प्रॉब्लेम माझा. मग तू एक काम कर, तू घरी थोडीफार पैसे हसन तर विचारून बघ आणि आम्ही पण थोडीफार मदत हा. करतो ना. चालन मी घरी विचारून बघतो काय म्हणताय आणि त्याच्यानुसार सांगतो मी तुम्हाला. हा, जर मला काही गरज लागली तर सांगतो मी तुम्हाला असं. वाटलंच तर आपण आमदार साहेबांबरोबर पण बोलून घेऊ. हा हा? चालन ना. मग शेवटचा पर्याय तोच आहे आपल्याकडं. चालेल, काही टेन्शन वगैरे घेऊ नको आणि ते पहिले दाढी कटिंग करून टाका आता. हा चालन. हा. बरं चला निघू का आता. हा चालेल. तुमचं अवघडच आहे यार. हा ना यार. तुला डिप्रेशन मध्ये चाललंय आता. अरे डिप्रेशन नाही तुला माहिती का म्हणजे काय. जर बघ आज हा. नेमकं शुभमचं काय आहे? पूर्ण आता तुला story तेच सांग मला. सांगतो. अरे त्याचा जेव्हा जन्म झाला का त्याची आई वारली. त्याच्या बापाच्या भावाने त्याला घराच्या बाहेर काढलं आणि त्याचा बाप एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे. ते पण तुला माहिती का तेव्हापासून 5 रुपये होते. आता कुठून तरी 50 रुपये 60 रुपये रोज आहे काम करताय. कुठून तरी पत्र्याचं घर बांधलं ते पण गळत आहे. आणि ह्यो एवढा गरीब आहे ना, हुशार खूप आहे. एवढा हुशार आहे ना तो, खतरनाक मध्ये हुशार आहे. म्हणजे त्यांनी एवढे इंटरव्ह्यू दिले म्हणजे जो पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे आहे का. तू आता मागाशी बोलला ना त्याला, तू याला हा, सांगून हा. चुकी केली कारण तू आणखीन डिप्रेशन मध्ये जाईल. पण ठीक आहे तरी आपण याच्यासाठी प्रयत्न करू. आणि चालेल. तुला माहिती आहे की 40-50 इंटरव्ह्यू दिले आणि याच्या समोरचे जे ज्याला काही येत नव्हते का या पोरांना, ते पोरं आज आहे ना पोरं आज लाखाचं पॅकेज घेऊन बसले आणि हा येडा डिप्रेशन मध्ये जाऊ राहिला. म्हणून दाढी बिडी वाढून फारच लय डिप्रेशन मध्ये लय चालला आणि depression त्याच्यामुळे ना मध्ये त्याच्या बापाची त्याचे दररोज भांडणे आणि त्याच्या बापाची पण काही चुकी नाही येणार आहे. हा, बरोबर. असं आहे ना. पण ठीक आहे आपण काय करू माहिती आहे का, आता जाऊ घरी आणि याच्यासाठी बघू काय होतंय का काही नाही. चालेल. हा चल मग. संपलं आता. कारखाना बंद पडला, कामही गेलं, माझं पोरगंही कामाला नाही. आता काय होणार? आता कसं होणार? सगळंच काम गेलं. अवघड झालं. लय अवघड झालं. अवघड झालं. आता संध्याकाळी खायची पंचायत. काय झालं? काम गेलं. काय झालं? काम गेलं कसं काय गेलं? काय झालं असं? कारखान्यावर आमदार साहेब आले होते. मग काय म्हटले? कारखाना बंद पडला. आता सगळी माणसं काढून टाकले. मग आता काय करायचं? आता तूच पाय काही कामधंदा. बरं पाहतो काहीतरी. तूच काहीतरी कामधंदा बघ. नाही तर आपले खायचे वांदे होईल. हा मी पण तोच विचार करून राहिलोय. तो आहे ना तो पाटलाचा पोरगा. हा आला होता तो. त्याला फोन केला होता मी. काय म्हटला? तोही पण असंच म्हणत होता की काहीतरी कामाचं बघ. पण मी त्याला सांगितलं की सगळा प्रॉब्लेम पैशांचा आहे म्हणून. तर तो बोलला घरच्यांना विचारून बघ मी काहीतरी मदत करतो म्हणून. मग आज तुम्हाला तेच विचारायचंय की तो मदत करतोय पण मग काय करायचं तुम्ही सांगा. तुमच्या हिशोबाने बघून घेऊ आपण. तुम्ही जसं म्हणशाल तसं. अरे भाऊ आपल्याकडे कशाचा पैसा? त्याला फोन करून बघ काय म्हणतो ते. हा त्याला फोन करतो ना. बोलतो त्याच्याशी मी. तो काय म्हणतोय बघून नंतर त्याच्यानंतर आमदाराकडे जाऊन येऊ आपण. बघ मग लवकर बघ. नाही तर आपले खायचे वांदे होतील. हा त्याला फोन करतो मी. काय बोलतो बघू आपण. तुम्ही रडताय का बरं? रडून काय होणार आहे? आपण बघू काहीतरी. मित्र आहे 2 माझे त्यांना विचारून बघतो मी. काहीतरी काढू याच्यावरती उपाय आपण. घरचं काही नाही बंद राहणार आपलं आणि रडण्याचं टेन्शन तर काही सोडून द्या. करू काहीतरी आपण. बघ मग. हा काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. थांबा मी त्याला ना फोन करून पाहतो अजयला. काय म्हणतो बघू. बरं बघ मग. असा काहीतरी प्रश्न होता भाऊ. यायला काय पण नाही. कोणचा फोन आला काय माहित? यायला शुभमचा परत फोन आला. आहे ना काय म्हणतो मग? बघ बघ. काय रे बोल ना. हॅलो अजय. कुठे आहे रे? अरे घरी प्रॉब्लेम झालाय रे एक माझ्या. आयला तो काय परत घरी बांधणं केले काय. अरे भांडणं नाही झाले रे. घरी दुसरा प्रॉब्लेम झालेला आहे. हे वडिलांचं काम गेलेलं आहे. फॅक्टरी बंद झाली आणि मी पण जॉबला नाही तुला माहिती आहे ना. तर वडिलांशी बोललोय मी. तर एकदा तुझ्या वडिलांशी बोलून आहे ना आमदार साहेबांशी ना मीटिंग एकदा करून बघ ना. बरं ठीक आहे तुम्ही इथून निघा. मी विचारून बघतो आणि ठेवू का. यायला काय झालं?
आता त्याच्या वडिलांचं काम गेलं, फॅक्टरी बंद झाली म्हणे आमदार साहेबांची. आता तो म्हणतोय आमदार साहेबांक मीटिंग वगैरे लाव. मला काय वाटत नाही याला काम वगैरे भेटेल म्हणून, पण तरी आपण एकदा प्रयत्न करून बघू. कारण आता माझे वडील पण माझ्या कामासाठी पण आमदार साहेबांक जाऊ राहिले, मग आपण कसं काय बोलायचं, असं आहे ना. तेच ना. पण ठीक आहे, चल बोलून बघू आपण. हा चालेल. चालतंय. हॅलो आमदार साहेब, सांगळे पाटील बोलते, ओळखलं का? बोला बोला सांगळे पाटील बोला. अहो म्हणलो आपलं ते पोरग येईन त्याच्या कामधंद्याचं काहीतरी बघा, आता नाही झालं आता तुमचं. अहो सांगळे पाटील, तुमचं पोरग आमची तर कामाला ठेवायचं हे पटत का तुम्हाला? बरं जाऊ द्या, काय असू द्या. बरं पाहतो त्याला एका फॅक्टरी मध्ये देतो मॅनेजर लावून त्याला. बघतो मी, चला त्याचं. हा ठीक आहे भेटू आपण एक दिवस या वाड्यावर मग. बर एक दिवस भेटू वाड्यावर. सांगळे पाटलांच्या ना पोराचा फोन आला होता, तर त्यांनी आमदार साहेबांची ना भेट घ्यायला सांगितली, तर मग चला बंगल्यावरती जाऊन येऊ त्यांच्या. बर बर. हा आमदार साहेब आहे का? हा आहे काय काम? ते सांगळे पाटलांच्या पोराचा फोन आला होता की आमदार आहेत, आमदार साहेब आहेत, तर त्यांना भेटून घ्या म्हणून, तर त्यासाठी आलेलो आहे. चला. हा आहे. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार आमदार साहेब. बसा बसा. काय काम काढलं? तुमचा कारखाना बंद पडला, माझं काम गेलं, तर माझ्या पोराला काहीतरी बघा कामाचं. तुला कामाला बघायचं का? हो, काय शिक्षण झालंय तुझं? पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बघू काय काय कागदपत्र आणले तू. बर ठीक आहे चल बघतो मी. येऊ का? नमस्कार. तेवढं काम आता बघा. इकडे हा. एवढं आपल्या शेतात काय काम आहे पाहिजे एवढं जाय बरं. बरं बरं बघतो. अयो साहेब, ते सांगळे पाटलांचा फोन आलता, त्यांच्या पोराला पण काम पाहिजे. हे काय गरिबांचं काम करता तुम्ही? ते कागद फॅकटून हे असे 100 भिकारी दररोज येत राहत्या, आणि ते गेटच्या आत परत कोण लिहून नको देऊ. अजय हो. कुठं जायचंय? अरे ते फादरचा फोन आलता मला, ते आमदार साहेबांक जाऊन या म्हणे. पाहू. ओ साहेब, कस काय? बसा. बसा बसा. सांगळे पाटलांचा पोर काही वडील म्हणले साहेबांकडून जाऊन ये. हा तेच चांगल्या पाटलाचा फोन आला होता, तो कामाचं बघायचंय. होई का तुला काम? वडिलांचा फोन आलता का आम्हाला? हा ना. पण ठीक आहे, बघा फॅक्टरी आहे का एखादं मॅनेजर चेअरमन वगैरे सीट वगैरे आपल्याला. पाहतो रे चांगल्या पाटलासाठी काही पण. तेच ना, आपल्याला काही शेती वगैरे जमत नाही, याला पण बघा. बर हा? बर मित्र आहे आणि आपला. ते अजून एक तो आपला एक शुभम नावाचा पोरगा, याला आला होता तो, त्याला मी सांगितलं होतं. त्याचं पण बघा, एवढा गरीब पोरगा आहे, त्याच्या वडिलांचं पण काम गेलंय. तू तुझं बघ ना, बाकीच्या लोकांचं कायला बघतो. त्याचं पण बघा. हा बघू चल, तुझं पाय पहिलं तू. ठीक आहे, मग मला सांगा तसं फोन करून. निघू का मग? चला येऊ का? चला, एवढं चला. चहाचं बा ना, चहा पाण्याचं. का नाश्ता नाही आणला? चहा, नाश्ता. बाहेर आहे तुम्हाला काय यार? सगळी सोय तुम्हाला. ओके ओके. पाटील म्हणजे सगळं असतंय. याला सांगा ना. ए जाई रे. तुला घ्यायची 90? याला थोडं खाऊ पिऊ. हा, हा ना, बदाम पिस्ता काय घाला चालू काहीतरी. आहे? तुम्ही कसे झाले साहेब? आणि हे काय करून ठेवले पुढची तुम्ही? बोलू एखाद दिवशी. काय करून ठेवलं? जाऊ का? हे असे आमदार साहेब निवडून दिले, याला म्हणता का ना. आणि ते आपल्याला काम देणार. बस भाऊ. अयो, दमलो रे मी. पाहिलं ना, शेतीमध्ये असे काम करावं लागत आहे. आपण आमदार साहेबांकडे जाऊन तर आलोय, पण तुम्हाला वाटतं का काम करतील ते? करतीन काम ते. मला तर नाही वाटत करतील म्हणून. करतीन. मला नाही वाटत, शेवटी प्रश्न आहे ना, पैशात येतोय. पण मी काय म्हणतो, आपण हा, आमदार बोल ना. साहेबांकडे जाऊन आलो, हम्म. नाही का? तर आमदार साहेबांनी आपल्याला फॅक्टरीचा मॅनेजर केले, बरोबर ना? एवढं शुभमला फोन करून सांगून लय दिवस झाले भेटलो पण नाही, त्याला भेटून पण येऊ. हा, चला हा? चालतंय. मला फोन कर फोन करतो. जरा. हॅलो शुभम, कुठे आहे? हा रे बोल ना. आमदारांच्या शेतामध्ये आहे ना, काम चालू आहे, तर तिथंच आहे आता आम्ही. बरं बरं ठीक आहे, इथंच थांब, आलो आम्ही. बरं चल, मी पण रस्त्यावरती येतो, तू पण ये तिथे. त्याच्याकडे जाऊन येऊ. चल. ज्याची होती त्यानीच नेली. चंद्रा 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 चंद्रा. काय म्हणतो? काय नाही. उतरना टोन घ्या आता. का उठतो आता? ए, का रे तू आमदार साहेबांना गेलता ना? हा गेलो होतो रे, बोलले करताय काम म्हटले. मग? बघू आता वाट कधी करताय.
बरं तुला एक सांगू का, हा बोल ना. आपला फॅक्टरीचा मॅनेजर बरा नवीन. माझ्याचं काम पण झालं त्याचं आता. अरे पण तुझं माझ्यापेक्षा शिक्षण पण भरपूर कमी, तरी तुझं काम झालं आणि तुला मॅनेजरचं पद भेटलं. अरे काय नाही रे, होईन तुझं पण, माझं झालं, तुझं पण होईल. एवढं काय, एका मित्राचं हा, झालं, बरोबर याचं होईल. पण होईल आणि तुझं पण होईल. एवढं काय टेन्शन घेतो तू? काय नाही, वाट बघू हा? आता कधी अरे सांगता ये येईल. संध्याकाळी ये संध्याकाळी मस्त पैकी बैठकीला बसू. मस्त तू पैकी. तर फक्त फुकटच के मित्रांची, आयुष्यात काहीच नको करू. पास काही तरी अजून हे चल बस गाडीवर. हे जाऊ का रे? हा, आणि चालेल. जाय घरी, भांडण नको करू. हा, नाही नाही, हा? चालतंय, जाऊ का? हा, चालेल. चलो. हा, ठीक. तुझा जगा ग हे वाऱ्यावर तळ. लय थकलो, आमदाराच्या शेतामध्ये लय काम केलं, दमलो. मी येतो पाणी पिऊन. बर चालन. अरे इथं अजून बसेल की इथं? हा, काय झालं? काय नाही. काय झालं? काय नाही. काय झालं खरं सांग. पाटलाचा पोरगा आहे तो अजय, तो भेटला होता. हा. त्याचं झालंय काम कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून. हा का? होईन होईन, तुझं काम होईन. मला नाही वाटत आपलं काही काम होईल म्हणून, नाही तर एवढ्या दिवसात झालं असतं. होईन होईन, टेन्शन नको घेऊ. नाही तर तुझं काही काम नसेल झालं तर मी काही काम पाहतो. मला येऊ का? टेन्शन नको घेऊ. हा, मला नाही वाटत की माझं काम होईल, कारण की श्रीमंतांच्या शर्यतीमध्ये गरीब तर कधी जिंकणार नाही आणि गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. तर आता शेवटचा पर्याय एकच आहे माझ्याकडे की आत्महत्या करावी. बस शेवटचा पर्याय तेवढाच एक शिल्लक राहिलेला आहे. मला नाही वाटत की माझं काम होईल, कारण की श्रीमंतांच्या शर्यतीमध्ये गरीब तर कधी जिंकणार नाही आणि गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. तर आता शेवटचा पर्याय एकच आहे माझ्याकडे की आत्महत्या करावी. बस शेवटचा पर्याय तेवढाच एक शिल्लक राहिलेला आहे. दाद्या कुठे गेला काय? तिथं काय दाद्या, काय तू फाशी घेतली का त्याने? हॅलो, आमदार बोलतोय. काय? सचिनच्या पोरांनी? कोण, तो शुभम का? त्यांनी काय फाशी घेतली? बर बर बर, येतो. पिये जॅकेट आण रे. चाल, त्या मौजीला जायचं आपल्याला. हे बघ, त्या जगात आहे ना सगळ्यात जास्त ना पैशाला महत्व राहतं. आणि आपल्या बापाने मोकर कमवून ठेवेल नाही का, त्याच्यामुळे ना घाबरायचं टेन्शनच नाही. आता फॅक्टरी मध्ये 1 मिनिट काम, पण कोणचा फोन आला? हॅलो, काय शुभमना फाशी घेतली? त्या गावात किती येडं पोरग यार, याला म्हणलं होतं ना पण. नाही, या शुभमना फाशी घेतली. अरे एवढा येडा पोर मी पाहिलंच नाही यार, पण याला म्हणलो का थांब 2-3 दिवस. आ! वो! तसा येडा पोरगा मी आयुष्यात नाही पाहिला. तर बापा का कोण पाहिना तशी येडा. जीवाहून प्यारा रे तूच मला यारा, जग सारे सुने तुझ्या विना रे, वचन दिलेले तूच केले पुरे, माझ्यावरचा वार दोस्ता झेललास रे, सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही, तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही, अरे ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही.
झाले कस झालं हा कस काय झालंय तुमच्यामुळे झालंय तुमच्यामुळं मी नाही एक श्रीमंताला काम द्या गरीब अजून गरीब करून तुमच्यामुळे तुमच्या पुढार पण नारला याला मित्राचं आलता ना तो तुमच्याकडे काम मागायला हा आलता ना आता का आलं मला कारण या श्रीमंताच्या रेस मध्ये ना गरीब कधीच नाही जिंकणार कधीच नाही जिंकणार गरीब श्रीमंताच्या रेस मध्ये म्हणून आपल्या इकडच्या शेतकऱ्याच्या पोरांची शेतकऱ्याची ना असे हाल चालू आहे परिस्थिती असे हाल चालू आहे ती म्हणून श्रीमंताचे पोर आहे ना पैसे देऊन मोठे होत्या आणि गरीबाचे ना बॉड्या पडा बॉड्या असं असतं याला आपला एक मित्र हिसकावून गेला आता तर जय महाराष्ट्र म्हणतो भावांनो आमची ही नवीन वेब सिरीज हत्या की आत्महत्या तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक मिनिट थांबा आता उलटा करतो कॅमेरा आबा हा एक आहे काय करायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जीवाहून प्यारा रे तूच मला या